नमस्कार मंडळी, आज आपण मच्छीचं कालवण बनवूया। मच्छीचं कालवण म्हणजे आमच्याकडे खाडीची मच्छी म्हणजे समुद्रामध्ये जाळा म्हणतात आणि जाळामध्ये ही अशी फ्रेश मासे मिळतात। बोई मच्छी म्हणतात त्याला। ही छोटी बोई मच्छी आहे आणि त्यामध्ये अजून सगळे मिक्स मासे पण येतात असं। तर आज मला ही मिळाली बोई मच्छी। तर बोई मच्छी ही मी साफ केलेली नाही, ह्याला मला साफ करायचे। ती साफ करताना काही व्हिडिओ मी दाखवणार नाही मिळत, पण साफ कशी करायची ते तुम्हाला एक दाखवते। हे काही लोक डोकं घेतात, इतकं डोकं काढून घेतात, पण हे पूर्ण डोक्यापासून हे पोटापर्यंत मी कट करून घेणार आणि खवलं काढणार, ह्याचे थोडेसे शेपूट वगैरे आणि कल्ले वगैरे काढून टाकणार आणि असं हे साफ करून घेणार आणि अख्खच ठेवणार। ह्याला हे छोटे असल्यामुळे ह्याचे काय मी हे करणार नाही। आणि हे जवळजवळ वाट्यावर असतात, तर मी हे अगदी ह्यातले थोडंसंच बनवणार आहे। अगदी 2 माणसाच्या 1 माणसाच्या हिशोबाने हे बनवणार आहे। जास्त दाखवायचं व्हिडिओ मध्ये म्हणून आणले तितके मी मिळाले तितके मी दाखवले। तर जितके तुम्हाला ते दिसेलच मी किती बनवते त्याच्या हिशोबाने मी हे वाटण घेतलेलं आहे, मी जेवढं बनवणार त्या हिशोबाने। तर एक टॅमॅटो घेतलेला आहे बघा, असा उभा चिरून घ्यायचा आहे टॅमॅटो आणि चिंचकोळ घातलेला, अगदी इतकंसं असं थोडंसं असं चिंचकोळ घेतलेला बघा दिसतो। हा चिंच मी भिजवून घेतलेले। चिंच माझी खूप आंबट आहे, जुनी मी ठेवते 1 वर्ष चिंच मी स्टॉक करून ठेवते। ह्या वर्षी करणार ती मी पुढच्या वर्षी वापरते, तशी ही गेल्या वर्षीची चिंच आहे। सगळं साहित्य मी स्टॉक करून ठेवते। मीठ आहे हे चवीनुसार घ्यायचंय। थोडेसे 5-6 लसणाचे पाकळ्या मी ठेचून घेतलेले आहेत। हळद घेतलेलं आहे अर्धा चमचा, 1-2 चमचे एवढा मी लाल तिखट घेतलेला आहे। माझा घरगुती मसाला आहे, तुमच्याकडे अस्तित्वात जे लाल तिखट घरगुती मसाला असेल ते तुम्ही घेऊ शकता, किंवा फक्त लाल तिखट असेल, मिरची पावडर असेल तुम्ही मग त्यामध्ये धने जिरे पूड घालू शकता। माझ्याकडे मसाल्यामध्ये घरगुती मसाल्यामध्ये सगळं साहित्य आहे, व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, सगळे गरम मसाले आहेत, म्हणून मी एक्स्ट्राच असं काहीच घालत नाही। आणि हे मी वाटण केलेलं आहे। पाचच्या कोलंबी कांदा आणि कैरी आणि आंबा घालून जी कोलंबीची रस्सा केला त्यामध्ये पण मी हे वाटण दाखवलेलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन पाहू शकता आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पण पाहू शकता। आणि हे वाटण कसं बनवलेलं आहे ते पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। ह्या वाटणामध्ये काय काय आहे, ओला नारळ आहे, खूप सारी कोथिंबीर आहे, खूप सारा कढीपत्ता आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर मच्छीच्या भाजीला जरा चांगलंच घालायचं, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण मी खूप घालते सॉरी। आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कांदा असं घालून मी हे वाटण केलेलं आहे। असं 1 वाटी मी वाटण घेतलेलं आहे, कारण मला थोडासा रस्सा जाडसर ठेवायचा आहे म्हणून मी हे वाटण घेतलेलं आहे। आणि 1 ते 1.5 पळी तेल प्रत्येक रेसिपी, कारण मी जितकी माणसं आहेत माझ्या घरात त्या हिशोबाने मी तेल घालते, तर तेल मी 1 ते 1.5 पळी इतकंच घालते। प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते, जर तुम्हाला ते जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी घालू शकता आणि कमी वाटत असेल तर जास्त घालू शकता। हे तुमच्या गरजेनुसार, तेल आणि मसाले हे तुमच्या गरजेनुसार घाला। आणि चिंचेऐवजी तुमच्याकडे कोकम आगळ असेल ते घेतलं तरी चालेल, किंवा कोकम असतील तरी घेतलं तरी चालेल। आता सर्वप्रथम ना मी ही मच्छी आहे ना ही स्वच्छ करून साफ करून घेते। ही पूर्ण त्याची खवलं डोकं वगैरे काढून हे साफ करून घेते। बघा हे मच्छी मी बोई मासे साफ करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले, खूप साऱ्या पाण्यामध्ये खूप वेळा असे धुवून घेतले। त्यातले पोटातली घाण वगैरे काढून आणि ते काळा भाग असतो तो पूर्ण काढून आणि स्वच्छ करून घ्यायचे। तर मी हे स्वच्छ करून घेतले। आता आपण भाजी बनवायला घेऊया, बस कालवण बनवायला। म्हणजे कालवण बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे, त्यावर मी आता थोडासा हे लसणाच्या पाकळ्या घालून घेते। टोमॅटो घालते, हे वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचंय। वाटण व्यवस्थित शिजवून घ्यायचंय, तेलावर तेल सुटेपर्यंत, आणि मीठ घालून घ्यायचंय आधी वाटणावरच। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका। आता मसाला घालायचा आहे, हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं। आता मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आणि ह्यावर आता हे मच्छी घालून घ्यायचं आणि मच्छी पण थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतरच चिंचेचं पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि अगदी 2 मिनिटं असं तेलावर मिक्स करून असं झालं की थोडंसं झाकण ठेवून थोडंसं 2 मिनिटाची वाफ काढायची त्याला।
आता ह्यामध्ये ना चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आणि रस्सा आपल्याला लागेल तितका ठेवायचा. अजून मी थोडासा घालणार आहे पाणी. बघा मी माझ्या गरजेनुसार मी असा जाडसर असा रस्सा ठेवलेला आहे. अगदी 1-2 वाटी एवढं मी पाणी घातलं चिंचेचं पाणी. आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त खळखळून अशी उकळी काढली की मच्छीची भाजी लगेच तयार होते. तर एक 2-5 मिनिटांनी अशी 5 मिनिटापर्यंत ह्याला उकळी येऊन जाते आणि मग ही भाजी तयार होते. एक 5 मिनिटं झालेली आहे आणि बघा भाजीला अशी खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि वरून तरी पण छान आलेली आहे. अशा प्रकारे ही आपली कालवण तयार झालेलं आहे. भाजी म्हटलं म्हणजे कालवण, मी भाजीच म्हणते. तर हे मच्छीचं बोई मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे. हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. शक्यतो भाताबरोबर खूप छान आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा.